हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल फील्ड्स अँड ड्रीम्स. माझं नाव राकेश. माझं नाव रश्मी. मी पुण्यात एका मोठ्या IT कंपनीमध्ये एका MNCमध्ये कामाला आहे आणि आज आम्ही काही घेतलेले निर्णय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आम्ही असं ठरवलेलं आहे की या धकाधकीच्या जीवनात जे शहरात आपण जगतो त्याच्यापासून थोडासा आपल्याला निवांतपणा मिळण्यासाठी किंवा एक निवांत शांत वेळ मिळण्यासाठी फ्लॅट न घेता आम्ही जिथे थांबलो ते 1.25 एकर शेत आम्ही विकत घेतलेलं आहे आणि त्या शेतामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावणार आहोत. आम्ही तिथे घर करणार आहोत राहायला आणि ही सगळीच्या सगळी जर्नी आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. आणि इतरही कारणं आहेत ज्याच्यासाठी आम्ही हे शेत घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. रश्मी तुम्हाला सांगेन. नमस्कार, मी रश्मी, योगा टीचर आहे. मी नक्कीच योगा आणि निसर्ग याचा खूप एकमेकांशी जवळचा संबंध आहे. पण निसर्गाच्या सानिध्यात राहणं हे मला आधीपासून आवडतं. त्यामुळे ह्यांनी जो निर्णय घेतला शेत घेण्याचा त्याला मी प्रचंड मला आवडलं. एक हे पण कारण होतं. दुसरं म्हणजे आमच्या मुलाला शेतात मातीमध्ये खेळायला प्रचंड आवडतं. त्यामुळे आम्ही शेत घेण्याचा हा निर्णय घेतला. आणि एक म्हणजे की त्याला एक व्हॅल्यू कळावी, त्याला आपण काय खातो त्याची किंमत कळावी. आई वडील जे आपल्याला देतात ते तर आहेच, पण ते कुठून येतं. एक शेतकरी ते उगवतो आणि ते उगवल्यानंतर जे कष्ट तो करतो त्या कष्टाची खरी किंमत आणि त्याच्यानंतर जे आपल्या ताटात येतं त्याची जाणीव त्याला असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आम्ही रासायनिक खतं न वापरता आम्ही फळभाज्या, पालेभाज्या यांची शेती करणार आहोत, जेणेकरून आमचं आरोग्य हे उत्तम राहणार हे आम्ही पुढच्या दृष्टीने विचार केलेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या मुलाला स्वतः एक मातीशी जुळून राहण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. तर ह्या अशा कारणांमुळे आम्ही शेती घेण्याचा निर्णय घेतला. फ्रेंड्स, अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही फ्लॅट न घेता आम्ही हा शेत घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्यासाठी मुख्य कारण म्हणजे की आम्हाला पुण्यामध्ये राहायला घर आहे आणि नक्कीच की ज्याला समजा पुण्यामध्ये जो नवीन आला आहे आणि ज्याला राहायला घर नाही आहे त्याची पहिली प्रायोरिटी ही राहण्यासाठी घरच पाहिजे. पण आमच्या बाबतीत ही एक गोष्ट चांगली घडलेली आहे की आम्हाला ऑलरेडी राहायला घर आहे. त्याच्यामुळे आम्ही दुसरी इन्व्हेस्टमेंट फ्लॅटमध्ये न करता शेतामध्ये केलेली आहे. आता जरी तात्पुरत्या स्वरूपात हे शेत आम्हाला काही रिटर्न देणार नसलं तरी पण हे जे रिटर्न ह्या शेतापासून आम्हाला मिळणार आहे ते आमच्या मनाला समाधान देणार आहे. आमच्या खिशाला समाधान देणारं रिटर्न सध्या आम्हाला नको आहे. आमच्या मनाला समाधान देणारं रिटर्न आम्हाला पाहिजे आहे, जे या शेतातून आम्हाला मिळेल. अजून एक गोष्ट की बरेच IT मध्ये काम करणारे लोक असतात आणि जवळपास सगळ्यांचंच असं स्वप्न असतं की आपलं एक घर असावं, एक कंट्री साईड घर किंवा एक फार्म हाऊस असावं आणि आपण ते रिटायरमेंट नंतर घेऊ आणि बांधू. पण मित्रांनो, माझं ह्या बाबतीत थोडेसे विचार वेगळे आहेत. आपण आपलं शेत बनवण्यासाठी रिटायरमेंटची वाट का पाहिजे? कारण की ॲट द एज ऑफ 60 ज्यावेळेस आपण रिटायर होऊ, मे बी आपल्याकडं ती एनर्जी नसेल जी आत्ता आहे. आपण बऱ्याच गोष्टी एन्जॉय नाही करू शकणार ज्या आपण आत्ता करू शकतो. आणि आत्ता आपण करायला सुरुवात केल्याच्या नंतर कुठं 8-10 वर्षात ते फार्म हाऊस जे आहे ते अशा आकारामध्ये येईल ज्याच्यात आपण त्याला इमॅजिन केलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की रिटायरमेंटची वाट बघायची नाही आणि आत्ताच या सगळ्या गोष्टींना सुरुवात करायची. नक्कीच हा प्रवास खूप सोपा नाही आहे, पण अतिशय सुंदर आहे. आणि आमच्या या प्रवासात आम्ही शहराच्या जीवनाचा आणि आमच्या गावाकडच्या जीवनाचा, दोघं जीवनाचा आम्ही अनुभव घेणार आहे आणि हे जीवन जगणार आहे. फ्रेंड्स, जसं की आजकाल आपण बघतो की सगळ्याच गोष्टीत अडल्ट्रेशन आलेलं आहे, खाण्यापासून दुधापासून सगळ्या गोष्टींमध्ये. त्याच्यामुळे शक्यतो आम्ही इथे 100% ऑर्गॅनिक शेती करण्याचा प्रयत्न करणार आहे. ती शेती करण्यासाठी जी लागणारी मेहनत आहे ती मी, रश्मी आणि माझा मुलगा आम्ही तिघं स्वतः करण्याचा प्रयत्न करणार. शक्य तितकं काम आम्ही तिघं स्वतःच करण्याचा प्रयत्न करू. जिथे शक्य नसेल तिथे आम्ही दुसऱ्यांची मदत घेऊ. पण आमची हेल्थ चांगली राहावी, माझ्या मुलाला सगळ्या गोष्टींची जाणीव यावी ह्याच्यासाठी नक्कीच ही फक्त माती नाही आहे, तर इथं आमचे स्वप्न आहे. आम्ही जेव्हा पहिल्यांदा इथं आलो तर आम्हाला
इकडं फक्त माती ते दिसत होते, पण आता मात्र आम्हाला आमची इथं स्वप्न दिसत आहे. मी पाहते की इथं आमचं घर असणार आहे, इथं आम्ही छान झाडं लावणार आहे. सगळं आम्हाला आमचा पुढचा जो प्लॅन आहे, दृष्टिकोन आहे, तो पूर्ण आता आम्हाला क्लिअर झालेला आहे. कसं आहे की हा प्रवास जो आहे, जेवढा आम्ही बोलतो आहे ते खूप सोपं नसणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी चॅलेंजिंग असणार आहे, पण आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. हा प्रवास खूप सुंदर असणार आहे, पण ह्या प्रवासात आम्हाला तुमची साथ नक्की हवी आहे. धन्यवाद. जसं की आपण फ्रेंड्सने आपण म्हणत असतो की नाही, मला सगळं सोडायचं आहे आणि मला गावाकडं जायचं आहे, मला गावाकडं सेटल व्हायचं आहे, मला शहरातल्या धकाधकीचं जीवन आवडत नाही. पण आपण कितीही काही बोललं तरी आपल्याला एक गोष्ट मान्य करायला लागेल की आपल्याला या शहरी जीवनापलीकडं पर्याय नाही आहे. आपल्याला जर आपलं सगळं जीवन गावातल्या आपल्या नातेवाईकांचं आयुष्य किंवा आपलं आयुष्य सुरळीत ठेवायचं असेल तर आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी मॅनेज करून चालायला लागेल. आपण काहीही झालं तरी शहरी जीवन 100% सोडू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला शहरी जीवन आणि गावातले जीवन ह्या दोघांचा सुवर्णमध्य साधायला लागेल की जेणेकरून आपण जिथून कमवतो त्या जागेला पण आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि जिथे आपल्या मनाला शांती मिळते त्या जागेवर आपण गेलं पाहिजे. तर आमच्या या पूर्ण प्रवासात आम्ही हे आमच्या फील्ड्स अँड ड्रीम्स चॅनलमध्ये हेच आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की आम्ही कसं ह्या दोन्ही पण लाईफला इक्वली मेंटेन किंवा बॅलन्स करतो आहे. कारण की या दोन्ही पण लाईफ काहीही कुणीही बोललं कितीही बोललं तरी आपल्यासाठी इक्वली इम्पॉर्टंट आहेत, गावातलीसुद्धा आणि शहरातलीसुद्धा. तर आम्ही स्टेप बाय स्टेप कसं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे ते नक्कीच आम्ही येणाऱ्या काळात तुमच्यासमोर घेऊन येऊ.